आज आपण 12वीमधल्या अकाउंटन्सीतला दुसरा चॅप्टर, जो महत्त्वाचा चॅप्टर आहे, त्याच्याबद्दल आज आपण माहिती करून घेऊया. आता दुसरा चॅप्टर्स काय आहे? अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. म्हणजे काय की ज्यांचा संबंध, ज्या ऑर्गनायझेशनचा संबंध हा नफा मिळवण्याशी नसतो, अशा ऑर्गनायझेशनचं अकाउंट्स ठेवणं त्याला म्हणतात अकाउंट्स फॉर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आता ऑर्गनायझेशनचे दोन प्रकार असतात. आता या ऑर्गनायझेशनच्या दोन प्रकारामध्ये पहिला प्रकार काय आहे की तो आहे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन फॉर मेकिंग प्रॉफिट. आणि दुसरा आहे नॉन ट्रेडिंग or not for profit making organization. आता तुम्ही संभ्रमात पडलेला असाल की पहिला ऑर्गनायझेशनचा प्रकार तर तुम्हाला माहिती आहे. तो कोणता? ट्रेडिंग ऑर्गनायझेशन फॉर मेकिंग प्रॉफिट. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन फॉर मेकिंग प्रॉफिट म्हणजे काय? असं ऑर्गनायझेशन ज्याचा मेन उद्देश हा नफा कमावणं असतं. आता याच्यासाठी ह्या ऑर्गनायझेशन, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन इन्व्हॉल्व इन परचेसिंग अँड सेलिंग ऑफ गुड्स. या ऑर्गनायझेशन या परचेस अँड सेलिंग यालाच म्हणतो आपण ट्रेडिंग ऑफ परचेस अँड सेलिंग ऑफ गुड्स. त्याचा मेन उद्देश काय? टू अर्न ए प्रॉफिट. आता ह्याच्यामध्ये कोणकोणत्या कंपन्या येतात? एक तर येतं सोल ट्रेडर, पार्टनरशिप कंपनी, कोऑपरेटिव्ह, ऑर्गनायझेशन, कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन आणि पब्लिक लिमिटेड कंपनी.
आता प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनमध्ये सोल ट्रेडर्स म्हणजे काय, एकच व्यापारी किंवा एकच प्रोप्रायटर. त्याच्यानंतर दुसरं कोण, तर पार्टनरशिप फर्म हा चॅप्टर आपण समजून घेतलेला आहे. तर पार्टनरशिप फर्म आणि तिसरं येतं कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन म्हणजे सहकारी संस्था, आणि चौथं पब्लिक लिमिटेड कंपनी. आता या 4 जणांचा मेन उद्देश असतो नफा कमावणं. परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की सगळेच जण किंवा सगळ्यांचाच उद्देश हा फक्त प्रॉफिट कमावणं हा नसतो. तर काहींचा उद्देश ते संस्था स्थापन करतात याचं कारण म्हणजे की समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्या संस्था स्थापन करतात, आणि त्याची जी सेवा आहे ती सर्वसामान्यांना कमीत कमी दरामध्ये उपलब्ध करून देणं हा त्यांचा उद्देश असतो. आता याच्यामध्ये कोणकोणत्या कंपनीज येतात किंवा कोणकोणत्या ऑर्गनायझेशन येतात. एक येतं स्पोर्ट्स क्लब. त्याच्यानंतर येतं चॅरिटेबल हॉस्पिटल. त्याच्यानंतर येतं कॉलेजेस, स्कूल्स, युनिव्हर्सिटीज, ट्रेड युनियन, चेंबर्स ऑफ कॉमर्स, चॅरिटेबल हॉस्पिटल, चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन, ETC. म्हणजे ह्या ज्या नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहे यांचा उद्देश काय नफा कमावणं हा नसतो. यांचा उद्देश काय असतो की सर्वसामान्यांना, जनतेला चांगल्या प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देणं, त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, कल्चरला वाव देण्यासाठी, कलागुणांना त्याप्रमाणे संस्कृतीला वाव देण्यासाठी कमीत कमी दरानं या संस्था काम करतात. आता याच्यामध्ये तुमचं हे लक्षात आलं चॅरिटेबल आणि इनचॅरिटेबल. आता ह्या दोघांमधले अकाउंट ठेवण्याच्या पद्धती काय की ट्रेडिंग कन्सर्नमध्ये, ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये आपण बनवतो पहिल्यांदा ट्रायल बॅलन्स, त्याच्यानंतर बनवतो ट्रेडिंग अकाउंट, त्याच्यानंतर आपण बनवतो दोन्ही ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि शेवटी बनवतो आपण बॅलन्स शीट. आता
नफा कमावण्यासाठी ज्या संस्था असतात त्यांना या पद्धतीचे अकाउंट्स ठेवणं गरजेचं असतं. परंतु याच्यामध्ये वेगळ्या स्वरूपाचं अकाउंट्स ठेवलं जातं. आता वेगळ्या स्वरूपाचं अकाउंट्स म्हणजे काय की पहिल्यांदा बनवलं जातं रिसीट्स अँड पेमेंट. रिसीट्स अँड पेमेंट. आता हे रिसीट्स अँड पेमेंट बनवण्याचा उद्देश काय की अशा संस्थेचं उत्पन्न काय असतं, वेगवेगळ्या प्रकारचे मिळालेल्या देणग्या हे प्रमुख त्याचं उत्पन्नाचा स्रोत असतो. आणि त्याचप्रमाणे इतर काही किरकोळ उत्पन्न तुम्हाला मिळतं. उदाहरणार्थ भाडं म्हणा, तुम्ही तुमचे दिलेल्या हॉलचं भाडं, तुम्ही विकलेली रद्दी म्हणजे स्टेशनरी रद्दी आणि इतर स्वरूपाच्या ज्या गोष्टी असतात याची नोंद ही रिसीट्समध्ये केली जाते. आणि पेमेंट्समध्ये तुम्ही ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या उदाहरणार्थ सॅलरी, ऑफिस रेंट, लाईट बिल इत्यादी ज्या गोष्टी देतात त्याचा उल्लेख तुम्ही करता पेमेंटमध्ये. आता या रिसीट अँड पेमेंटवरनं काय बनवलं जातं, इन्कम अँड एक्सपेंडिचर. इन्कम अँड एक्सपेंडिचर. आणि शेवटी बनवलं जातं बॅलन्स शीट. आता याचं मेन उद्देश काय असतो की तुम्हाला या वर्षामध्ये किती उत्पन्न मिळालं आणि किती खर्च झाला. आणि त्याचप्रमाणे बॅलन्स शीट बनवलं जातं. बॅलन्स शीटचा उद्देश काय, टू नो द नेट वर्थ. टू नो द नेट वर्थ. आता नेटवर्थ म्हणजे काय की ॲसेट इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटी. हे समजण्याकरता तुम्हाला एवढ्या गोष्टी तयार कराव्या लागतात. हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन म्हटलं की याचं परत मिनिंग आलं. आता मिनिंग काय आहे की not firm concern organization main objective is to give services to the organization or to the public at the reasonable rate. म्हणजे सेवाभावी संस्थांनी बाहेरच्या लोकांना कमीत कमी दरामध्ये सेवा उपलब्ध करून देणं. त्याचप्रमाणे अजून काय उद्देश असतो, आर्ट म्हणजे कला. तुमच्यामध्ये जी कला असते, नवीन नवीन मुलं जी असतात त्या मुलामध्ये जी कला असते त्या कलेच्या गुणांना वाव देण्यासाठी या ऑर्गनायझेशनची स्थापना केली जाते. त्याचप्रमाणे याच्यामध्ये कल्चरल डेव्हलपमेंट म्हणजे काय, सांस्कृतिक विकास. सांस्कृतिक विकास म्हणजे तुम्ही पाहिलं असेल 26 जानेवारीच्या कार्यक्रमात वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या राज्याचे रथ निघतात आणि त्या रथामध्ये त्यांनी दाखवलेलं असतं की त्या त्या राज्याची कल्चर काय आहे. आता अशा स्वरूपाचे त्या राज्याची संस्कृती जपण्यासाठी जी ऑर्गनायझेशन स्थापन केली जाते. आता त्याचप्रमाणे याचं जे नेचर आहे इट इज डिफरंट फ्रॉम द प्रॉफिट ऑर्गनायझेशन. तर याचं नेचर जे आहे, याचं नेचर हे
प्रॉफिट ऑर्गनायझेशनपेक्षा वेगळा असतं. मग अशा वेळेला ह्या ऑर्गनायझेशन कशाने चालतात, तर वेगवेगळ्या संस्थेकडनं मिळणाऱ्या देणग्या. आता त्याच्यामध्ये आपण समजून घेऊया कोणकोणत्या प्रकारच्या देणग्या येतात. पहिली गोष्ट सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन म्हणजे काय, तर सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी, तुम्ही लोकांकडनं घेतलेली वर्गणी. त्याच्यानंतर काय, 2 ॲडमिशन फी. तिसरं काय, डोनेशन. चौथं काय, गव्हर्नमेंट ग्रँट. गव्हर्नमेंट ग्रँट, त्याचप्रमाणे सबसिडीज. त्याचप्रमाणे लेगसीज. आता लेगसीज म्हणजे काय, तर मृत्यूपत्रात काही दानशूर व्यक्तीने दान करणाऱ्या रकमेचा उल्लेख केलेला असतो की अमुक अमुक जी संस्था आहे, सामाजिक संस्था आहे, त्याला माझ्या इस्टेटीपैकी एवढी रक्कम डोनेशन म्हणून अदा करण्यात यावी. अशा रीतीनं ह्याची मीनिंग तुम्हाला थोडक्यात सांगितलं. परत एकदा सांगतो, त्याचं मीनिंग असं आहे की प्रॉफिट मेकिंग concerns or organizations main objective is to earn profit. आता how to earn profit? Trading and selling of the goods. It may be the manufacturing or from purchasing. म्हणजे विकत घेतलेल्या वस्तू विकून किंवा वस्तू कारखान्यामध्ये तयार करून त्या विकून फायदा कमावणं हा त्याचा प्रॉफिट कन्सर्नचा उद्देश असतो. आणि अशा प्रॉफिट कन्सर्न ह्या त्यांचे अकाउंट्समध्ये पहिल्यांदा ते तयार करतात ट्रायल बॅलन्स, त्याच्यानंतर त्याच्यावरनं तयार करतात ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याच्यावरनं तयार करतात बॅलन्स शीट. परंतु ह्या ज्या नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न असतात त्यांचा उद्देश हा मेन नफा कमावणं नसल्यामुळं त्यांचं सोर्स ऑफ इन्कम काय आहे, तर त्यांचा सोर्स ऑफ इन्कम आहे ओनली डोनेशन्स, सबस्क्रिप्शन्स, ॲडमिशन फीज, लिगसी और अदर इन्कम्स. आणि त्याच्यात नसते त्यांचे जे दैनंदिन खर्च असतात, उदाहरणार्थ सॅलरीज, ऑफिस रेंट, लाईट बिल, ETC. म्हणजे याच्यासाठी ते अगोदर रिसीट्स अँड पेमेंट तयार करतात, रिसीट अँड पेमेंट अकाउंट तयार करतात. म्हणजेच तुम्हाला मिळालेले एकूण उत्पन्न, एकूण रकमा आणि पेमेंट म्हणजे तुम्ही केलेला खर्च, आणि त्याच्यावरनं मग तयार केलं जातं इन्कम अँड एक्सपेंडिचर. इन्कम अँड एक्सपेंडिचर म्हणजे काय, तुम्हाला मिळालेलं उत्पन्न आणि त्याचा खर्च, आणि त्याच्यानंतर ते बॅलन्स शीट करतात. तर बॅलन्स शीटचा उद्देश काय असतो, टू नो दी
नेटवर्थ हे झालं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्सच्या संदर्भात प्राथमिक माहिती अधिक त्याचा अर्थ.